नमस्कार. थर चित्रपटाची निर्मिती आम्ही स्वामी स्पर्श फिल्म्सच्या माध्यमातून करत असताना माझे सगळे कलाकार म्हणजे एकतर सगळे गुणी कलाकार म्हणजे सेटवरती काम करत असताना मला कधी असं प्रेशर जाणवलं नाही. सगळे हसत खेळत आम्ही काम करत होतो. खूप मजा मस्ती आम्ही केली. तसं पाहिलं तर चित्रपटाला जेव्हा दोन दिग्दर्शक असतात तेव्हा दोन दिग्दर्शकांच्या हाताखाली काम करत असताना खूप दडपण असतं प्रत्येकावरती, कलाकारावरती सुद्धा असतं आणि टेक्निशियन्सवरती असतं. पण नशिबाने आम्हाला दोन्ही दिग्दर्शक म्हणजे उमेश सर सुद्धा सगळ्यांबरोबर खेळीमेळीच्या वातावरणात काम करून घेत होते. अमित सरांनी जेव्हा ती जबाबदारी स्वीकारली त्यानंतरही सगळ्या कलाकारांबरोबर त्याच उत्साहाने त्यांनी त्यांच्याकडनं त्यांच्यातले जे कलागुण आहेत ते काढून घेतले. तसेच सगळे कलाकार म्हणजे त्या सेटवरचे सगळे कलाकारांचं मला खूप सहकार्य लाभलं या कामामध्ये. नवीन आणि पहिलाच प्रोजेक्ट म्हणजे शॉर्ट फिल्म्स वगैरे बऱ्याच केल्या, पण चित्रपट म्हणून जे आव्हान होतं ते स्वीकारत असताना जेव्हा कलाकार तुमच्याबरोबर असतो आणि तुम्ही ज्या स्थितीमध्ये त्यांना ठेवाल त्या स्थितीमध्ये ते त्यांचं काम जेव्हा काढून तुम्हाला देतात ना तेव्हा ते खूप त्याचा मौल्यवान असं ते काम असतं. तर मला सगळे कलाकार जे गुणी कलाकार मिळाले, सगळे माझे जे कलाकार आहेत ते गुणी आहेत आणि नक्कीच तुम्हाला त्यांचा अभिनय बघताना चित्रपटगृहात मजा येईल. तसेच तंत्रज्ञ म्हणजे आज मी तुमच्यासमोर बोलत असताना पाठी DOP आहेत आमचे, त्या DOPने खूप परिश्रमाने कष्टाने ह्या कलाकारांकडनं त्यांचं काम काढून घेतलेलं आहे. तसंच सगळे युनिटमधल्या सगळ्या तंत्रज्ञानांनीही खूप सारं चांगलं काम केलेलं आहे आणि नौखा निर्माता असताना ही काम करत असताना त्यांनी सांभाळून घेऊन काम केलेलं आहे. या प्रोजेक्टमध्ये मी एक गोष्ट महत्त्वाची, एकटा निर्माता कधीच काही करत नाही, तर त्याच्याबरोबर टीम असावी लागते आणि मला खूप चांगली टीम मिळाली आणि त्यामुळे हा चित्रपट पूर्ण होऊ शकला. या चित्रपटात पूर्ण करत असताना जे लोकेशन्स आहेत त्या लोकेशनवरती आम्ही काम करत असताना ते लोकेशन्स वापरण्यापासून त्यांचं जे सहकार्य होतं तेही खूप मोठं होतं, मोलाचं होतं. मग ते हॉस्पिटल असेल, घर असतील, सगळी जी आम्ही घरं वापरली ती घरं असतील, हॉस्पिटल असेल किंवा इतर सगळे ऑफिस वगैरेच्या सगळ्या गोष्टी होत्या, त्यांचंही मला खूप सहकार्य मिळालं. त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करेन. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटाच्या ज्या सहनिर्माते आहेत त्यांनी हा पूर्णपणे थांबलेला किंवा बंद झालेला चित्रपट जो आहे म्हणजे आपण थांबलेला बोलूया, बंद असं नव्हतं, तो विचार चालूच होता. हा थांबलेला जो चित्रपट आहे तो त्यांनी जो चालू करण्यासाठी जे प्रोत्साहन दिलं किंवा पाठीशी उभ्या राहिल्या म्हणून या चित्रपटाच्या सहनिर्माते ज्या आहेत, ज्या म्हणजे माझ्या धर्मपत्नीच आहेत, पण त्या सहनिर्मात्या म्हणून त्यांनी जेव्हा जबाबदारी घेतली तेव्हा त्यांनी ती जबाबदारी घेतली आणि तो त्यांनी पूर्ण करून घेतलेला आहे. त्यामुळे मी त्या वैदेही विलास चव्हाण मॅडमचा सुद्धा आभार मानेन की त्यांच्या प्रयत्नांनी हा पिक्चर इथपर्यंत आलेला आहे आणि तो आज 16 ऑगस्टला महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे. तरी मी मराठी रसिक प्रेक्षकांना नम्र असं आवाहन करेन, विनंती करेन की तुमचे आशीर्वाद आम्हाला हवे आहेत आणि ते आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही नक्की 16 ऑगस्टला जवळच्या चित्रपटगृहात येऊन थर हा सहकुटुंब सहपरिवार बघा आणि आम्हाला भरभरून प्रेम द्या, आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद.